बातमी आहे कल्याणमध्ये पुन्हा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे। परप्रांतीयांची मराठी कुटुंबाला मारहाण झालेली आहे। मुलीशी अश्लील चाळे केल्यानं जाब विचारला म्हणून या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आली। मानपाडा पोलीस ठाण्यामध्ये याबद्दलचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। आणि पुन्हा एकदा परप्रांतीयांची मुजोरी ही समोर आल्याचं आपण बघतोय। मुलीची छेडछाड का केली असा जाब विचारायला हे कुटुंब त्या व्यक्तीकडे गेलेलं होतं आणि याचं उत्तर देण्यापेक्षा या कुटुंबानेच या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचं समोर आलंय। मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये याबद्दलची तक्रार जी ती दाखल करण्यात आलेली आहे। आता मुलीची छेडछाड का केली हे विचारणं देखील चुकीचं असेल तर मात्र या सगळ्या विषयाला घेऊन दोषींवरती कारवाई होणं फार आवश्यक आहे। मानपाडा पोलीस ठाणे हद्दीमध्ये काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आडिवली परिसरामध्ये राहणारे एका रागाई इमारत आहे त्या ठिकाणी दोन शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता। तो मुलांच्या खेळण्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यामध्ये एक अल्पवयीन मुलगी 9 वर्षाची आहे, तिचा विनयभंग केला शेजाऱ्यांनी अशी तिच्या आईवडिलांनी कंप्लेंट केली। त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या पुढील कारवाई आरोपीचा शोध घेऊन त्या पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। सर मारहाण देखील करण्यात आली जाब विचारल्यानंतर? हां, त्यासाठी तसे रिलेव्हंट सेक्शन्स आम्ही गुन्ह्यात लावलेले आहेत। 354 बरोबरच विनयभंगाच्या बरोबरच मारहाणीचे सुद्धा सेक्शन्स गुन्ह्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत। सर आरोपी कोण नाव काय? आरोपींचं नाव आहे उत्तम पांडे आणि रीना पांडे। त्या दोघा नवरा बायकोंच्या विरोधातच ह्या पूर्ण एका फॅमिलीने दुसऱ्या फॅमिलीच्या विरोधात अशी कंप्लेंट दिलेली आहे। तर मानपाडा पोलीस ठाणे आणि याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे आता या क्षणाला आपल्याबरोबर आहे। प्रदीप, सीसीटीव्हीज बरंच काही सांगून जातोय ज्या पद्धतीने हा व्यक्ती त्या व्यक्तीला मारहाण करतोय आणि शिवाय या महिलांना घेऊन देखील कशा प्रकारे तो खाली पडला यावरनं सगळं स्पष्टपणे दिसतं असं म्हणायचं का? आपण जर बघितलं तर ही शनिवारी रात्री म्हणजे काल रात्री 10 वाजताची ही घटना आहे। कल्याण जवळ आडवली गावात हा सर्व प्रकार घडला आहे। उत्तम पांडे या माणसाने मराठी कुटुंबाला मारहाण केलं आहे आणि जो यामध्ये आपण जर बघितलं तर कुटुंबातील पती पत्नी आणि आईला देखील त्यांनी मारहाण केली आहे। यामध्ये जो तरुण आहे हा पोलीस कर्मचारी आहे असे बोलले जात आहे अशी प्राथमिक माहिती आहे आणि तो देखील जखमी झालेला आहे। धन्यवाद प्रदीप या सगळ्या तपशिलाबद्दल। पुढे पाहूयात, नाराज छगन भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। आज मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली। ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला राज्यभरातील ओबीसी नेते उपस्थित होते। ओबीसींच्या प्रमुख मागण्यांसह छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली। तर आता थोड्याच वेळात छगन भुजबळांसोबत या ओबीसी नेत्यांची बैठक पार पडणार आहे। त्यामुळे या बैठकीत भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। त्याचबरोबर बघा काय घडतंय। छगन भुजबळांच्या नाराजीवर गिरीश महाजन यांनी भाष्य केलंय। छगन भुजबळ हे नाराज आहेत ही वस्तुस्थिती आहे, मात्र मंत्रिपदाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार फडणवीसांना आहेत असंही त्यांनी म्हटलं। पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही, त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे। भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का आगामी काळात? या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याची जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे, बावनकुळे साहेबांचा आहे। आता कृषी मंत्रीपदी माणिकराव कोकाटेंची वर्णी लागल्यानंतर या दोघांमध्ये म्हणजे माणिकराव कोकाटे आणि छगन भुजबळ यांच्यात राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे। भुजबळांना डावलून कोकाटेंना मंत्रिपद दिल्यानं कार्यकर्ते नाराज आहेत। अशातच कोकाटे भुजबळांच्या मतदारसंघात जाणार आहेत आणि त्यामुळे नवा राजकीय अध्याय सुरू होण्याची शक्यता वर्तवली जाते। न सावरायला काय झालं? आरामशीर सावरू शकतो तुम्ही नाशिकचं बोलता, मी महाराष्ट्र सावरू शकतो। त्यामुळे तुम्ही छोटा विचार करता, मी त्याच्यापेक्षा मोठा विचार करतो। थेट प्रश्न असाच आहे की आता भुजबळ नाराज आहेत आणि त्या भुजबळांचं बळ जे आहे ते आता अजितदादांच्या निमित्ताने अजितदादा हे बळ आता माणिकराव कोकाटेंना देणार अशा प्रकारची चर्चा आहे। हे बघा, गेल्या अनेक वर्षापासून दादांनी सर्वांनाच बळ दिलेलं आहे आणि
सत्तेमधला माणूस त्याला तर बळ दादा देतातच, परंतु कुठलाही सामान्य कार्यकर्ता जरी या ठिकाणी दादांना भेटला तरी दादा त्याला ताकद देतात, बळ देतात, त्याची कामं करतात. त्यामुळे असं काही स्पेशली असं काही दादा करतील, स्पेशली असं काहीतरी घडेल अशी अपेक्षा ठेवणं म्हणजे हा शुद्ध वेडेपणा आहे. दादा हे सर्वांनाच ताकद देतात आणि ताकद मलाही देतीलच, पण ते कोणासाठी कोणाच्या विरोधात मुद्दाम ताकद देतील असा जो समज आहे तो चुकीचा आहे असं माझं मत आहे. बघा, माझं आणि भुजबळांचं वैर नाही आहे, मतभेद आहेत. वैर नाही म्हणता येणार त्याला, परंतु ते मतभेद त्या ठिकाणी आहेत, त्याच्याशी याचा काही संबंध नाही आहे. आणि दादांच्या संदर्भामध्ये कुणी जर वेडोवाकडं बोलत असेल, मग तो कोणी असो, माझ्या पक्षाचा असो नाही तर नेता असो, मी त्याची गाय करणार नाही पक्क. राज्याचे कृषी मंत्रीपद मिळाल्यानंतर माणिकराव कोकाटे पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावरती येत आहेत. माणिकराव कोकाटे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत, कारण माणिकराव कोकाटे यांच्या होर्डिंगवरून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ गायब झाले असून ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांचे फोटो होर्डिंगवर बघायला मिळत आहेत. महायुतीच्या मंत्र्यांचे होर्डिंग आणि त्यावर महाविकास आघाडीचा खासदाराचे फोटो सध्या नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात चांगल्याच पद्धतीने चर्चित आहेत.